हाँ, तो व्हॉट इज क्लेम्स, व्हॉट क्लेम्स वी आर डुईंग. क्लेम्स म्हणजे काय? क्लेम्स म्हणजे असं असतं की जे आपण हॉस्पिटल्सला सप्लाय करतात किंवा काही डॉक्टरांना सप्लाय करतात, ज्यामध्ये आपल्या परचेस रेट किंवा आपल्या परचेस रेटपेक्षा कमी आपण त्यांना देतात किंवा आपण त्यांना काही स्पेशल रेटमध्ये देतात. कोणाच्या बोलण्यावर? कंपनीच्या बोलण्यावर. कंपनी आपल्याला सांगते की यांना या रेटमध्ये द्या आणि ते रेटमध्ये आपण देतात. आपल्या परचेस रेटपेक्षा कमी देतात किंवा काही स्पेशल स्कीममध्ये देतात किंवा काही स्पेशल रेटमध्ये देतात. हे जे आहे त्यासाठी आपल्याला त्यांना क्लेम्स रेज करावं लागते. समजा क्लेम्स आपण कसा रेज करणार? क्लेम्स आपण डिफरन्स काढणार की माझा परचेस रेट XYZ आहे, आम्ही दिले त्यांना एक स्पेसिफिक रेटमध्ये. आपल्या परचेस रेट आणि जे रेट दिलेलं आहे त्यामधून जे आपला बेसिकली आपला परचेस रेट हे आणि जे आपण रेट स्पेशल रेटमध्ये दिलेला आहे किंवा स्पेशल स्कीममध्ये दिलेला आहे त्याचा डिफरन्स जे आहे ते आपल्याला क्लेम करावं लागतं. क्लेम कसं करणार? आपण डेबिट नोट रेज करतात कंपनीला. डेबिट नोट दोन प्रकारचे असतात. एक डेबिट नोट असतात एक्सपायरीचा, त्याला आपण म्हणतात आयटम वाईज डेबिट नोट, आणि एक क्लेमचा डेबिट नोट असतात, त्याला आपण म्हणतात क्लेम डेबिट नोट. ते अमाऊंट वाईज क्रिएट होते आणि एक्सपायरीचे जे आपण करतात ते आयटम वाईज करतात. एक्सपायरी हे दोन प्रकारचे क्लेम आपण कंपनीला करतात. एक आहे रेट डिफरन्स, स्पेशल रेट डिफरन्स, म्हणजे जे स्पेशल रेटमध्ये दिलेलं आहे हॉस्पिटलला, डॉक्टरला किंवा स्पेशल स्कीममध्ये दिलेलं आहे, हे एक क्लेम झाला कंपनीला. आणि दुसरा क्लेम आहे ते आहे एक्सपायरीचा. जे प्रोडक्ट आपले एक्सपायर होतात आपण कंपनीला परत पाठवतात, त्याचे पैसे आपल्याला परत कंपनीकडनं घ्यायचे असते. तर दोन प्रकारचे क्लेम आहे आणि हे क्लेम्सला आपण डेबिट नोट बनवतात. जे आपण रेट डिफरन्सचं बनवतात ते आपण अमाऊंट वाईज मध्ये बनवतात आणि जे एक्सपायरीचं असते ते आयटम वाईज डेबिट नोट बनवतात. तर दिस इज हाऊ वी डू द क्लेम्स. दिस इज व्हॉट इज अ क्लेम इज.